नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र विषयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. समाजशास्त्र विषयामध्ये आपण पूर्वीच्या भागामध्ये साधारणतः या भागामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला भारतीय समाज कसा होता हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच भारतीय समाजाची रचना याच्यामध्ये आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे धर्म कसे उदयामध्ये आले आणि कशा प्रकारे त्यांनी आपलं तत्वज्ञान जे आहे तत्वज्ञान टाकलं आणि टाकल्याच्या नंतर भारतीय समाज हा कशा प्रकारे घडत गेलेला आहे हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहत असताना आपल्याला असं दिसून येते, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय समाजाचं वर्गीकरण करावं लागते. आणि भारतीय समाजाचं वर्गीकरण जे आहे ते भारतीय समाजाचं वर्गीकरण 3 विभागामध्ये केलं गेलेलं आहे. ते म्हणजे पहिला आहे भारतीय समाजाचं वर्गीकरण करत असताना पहिला आहे आदिम समुदाय, दुसरा आहे ग्रामीण समुदाय आणि तिसरा जो समुदाय आहे तो म्हणजे शहरी किंवा नागरी समुदाय. अशा 3 प्रकारामध्ये भारतीय समाजाचे विभाजन करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. आणि आपण यापूर्वी सुद्धा आदिम समुदाय म्हणजे काय आणि आदिम समुदायाच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहे. आधीपासून जो किंवा पूर्वीपासून जो आपल्या भारतामध्ये राहिलेला व्यक्ती आहे त्याला आदिम समुदाय असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो वनस्पतीला पूजतो, जो नैसर्गिक शक्तीला पूजतो अशा समुदायाला आपण आदिम समुदाय असं म्हटलेलं आहे. आणि आदिम समुदायाची व्याख्या विभिन्न समाजशास्त्रज्ञांनी केली आणि विभिन्न समाजशास्त्रज्ञांनी केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आदिम समुदाय म्हणजे काय हे आपण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या मतानं पाहिलेलं आहे की आदिम जमात हा टोळ्यांचा गट असतो आणि या समुदायातील लोक जे आहेत ते विशिष्ट प्रदेशामध्ये परस्परांच्या सानिध्यामध्ये राहतात आणि त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना असलेली आपल्याला दिसून येते. असा जो समुदाय आहे अशा ज्या समुदायाला आदिम समुदाय म्हटलेला आहे. आणि आदिम समुदाय पाहिल्याच्या नंतर आपल्याला आदिम समुदायाची वैशिष्ट्ये पाहावं लागतात. आदिम समुदाय म्हणजे काय पाहिल्याच्या नंतर त्याची वैशिष्ट्ये, त्यांच्या पुढच्या समस्या आणि कारण, समस्या काय उद्भवल्या हे सुद्धा आपल्याला पाहावं लागत असताना दिसते. आणि म्हणून या ठिकाणी आदिम समुदायाचं वैशिष्ट्य पाहावं लागते आपल्याला. की आदिम समुदायाच्या व्याख्या वगैरे पाहिल्याच्या नंतर आपल्याला आदिम समुदायाची वैशिष्ट्ये पाहावं लागते. आदिम समुदाय म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आदिम समुदाय जो आहे हा आदिम समुदाय भारतामध्ये विभिन्न क्षेत्रामध्ये विखुरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की हिमालयाकडल्या साईडमध्ये किंवा हिमालयाकडल्या बाजूमध्ये आदिम समुदाय हा विखुरलेला आहे. त्यानंतर मध्य भारतामध्ये हा समाज विखुरलेला आहे. पश्चिम भारतामध्ये हा समाज असलेला आपल्याला दिसून येते आणि दक्षिण भारतामध्ये आणि बेटावर सुद्धा हा समाज असलेला आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या प्रत्येकांच्या ज्या आदिम जमाती ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या जमाती असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये आपल्याला हिमालयामधल्या जर आपण आदिम जमाती पाहिल्या तर आदिम जमातीमध्ये हिमालयामध्ये आपल्याला गारो, खासी आणि नागा, मेजो अशा प्रकारच्या ज्या आहेत ह्या जाती आपल्याला दिसून येतात. उत्तर मध्ये किंवा मध्य भारतामध्ये जर पाहिलं तर मध्य भारतामध्ये गोंड आणि संथाल किंवा मुंडा, बिरहोर या नावाच्या जाती ज्या आहेत त्या जाती आपल्याला असलेल्या दिसून येतात. त्यानंतर पश्चिम भारतामध्ये जर पाहिलं तर भिल्ल आणि कातकरी, वारली किंवा बैगा ज्या जमाती आहे ह्या जमाती असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये तोडा नावाच्या, कोटा नावाच्या किंवा इरुला, बदागा आणि कोरुंबा नावाच्या ज्या जमाती आहेत ह्या जमाती असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बेटावर सुद्धा ह्या जमाती असलेल्या आपल्याला दिसून येतात. बेटावर अंदमान आणि निकोबारी ज्या जमाती आहेत या जमाती असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भारतामध्ये
भारतामध्ये, आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये किंवा वेगवेगळ्या भागामध्ये ह्या जमाती विखुरलेल्या दिसून येतात. आणि या जमाती ज्या आहेत, या जमातीची वैशिष्ट्ये जर पाहिले आपण किंवा या आदिम समुदायाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य दिसून येते ते म्हणजे भौगोलिक अलिप्तता. याच्यामध्ये जर आपल्याला असं म्हणता येईल की भौगोलिक अलिप्तता पाहत असताना आपल्याला असं म्हणता येईल की आदिम जमाती ह्या ज्या आहेत ह्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्येच राहत असलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर गोंड आणि संथाल किंवा मुंडा नावाच्या जमाती ज्या आहेत ह्या मध्य भारतामध्ये असलेल्या दिसून येतात. गोंड नावाच्या ज्या जमाती आहेत, गोंड किंवा मुंडा ह्या ज्या जमाती आहेत ह्या जमाती ज्या आहेत ह्या मध्य भारतामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पश्चिम भारतामध्ये जर पाहिलं तर पश्चिम भारतामध्ये साधारणतः ह्या जाती म्हणजे भिल्ल आणि कातकरी, वारली आणि बैना या जमाती ज्या आहेत या जमाती आपल्याला त्या भागामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे पश्चिम भारतामध्ये या जमाती असलेल्या दिसून येतात. त्यानंतर आपल्याला दक्षिण भारतामध्ये पाहिलं तर कोटा आणि बदागा, चिंचू, कुरुंबा ह्या ज्या जाती आहेत ह्या जाती आपल्याला असलेल्या दिसून येतात. त्यानंतर बेटावर सुद्धा ह्या जमाती आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भौगोलिक अलिप्तता असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी भौगोलिक अलिप्तता हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हे लोक साधारणपणे दूरवरच्या जंगलात किंवा डोंगराळ भागामध्ये पाड्यावर राहत असताना आपल्याला दिसतात. आणि पाड्यावर राहत असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अनेक लोक जे आहेत हे अनेक लोक आज ग्रामीण आणि शहरी भागामध्ये येऊन राहू लागलेले आपल्याला दिसून येतात. तरी आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की यांची भौगोलिक अलिप्तता असलेली दिसून येते. म्हणजे विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये हे लोक राहत असलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी भौगोलिक अलिप्तता असलेले एक महत्वाचं वैशिष्ट्य दिसून येते. त्यानंतरचं दुसरं आहे ते म्हणजे आर्थिक जीवन. हे लोक जे आहे आदिवासी लोक किंवा आदिम जे लोक आहेत हे आदिम लोक यांचे आर्थिक जीवन जे आहे हे आर्थिक जीवन साध्या स्वरूपाचं आहे. म्हणजे अन्न संकलन करणे, म्हणजे आपल्यासाठी लागणारं जे अन्न आहे या अन्नाचं संकलन करतात, शिकारी करतात, मासेमारी करतात, टोपल्या तयार करतात आणि विणकाम, खाणकाम इत्यादी सारखे काम करतात. आणि अशामुळे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की शेती सुद्धा हे करत असतात. पण यांची शेती जी आहे हे साध्या स्वरूपाची शेती असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून आर्थिक जीवन जे आहे हे आर्थिक आपल्याला जीवन जे आहे हे साध्या स्वरूपाचं असलेलं दिसून येते. म्हणजे आर्थिक जीवन पाहत असताना आपल्याला असं म्हणता येईल की पोटापुरतं जेवढं मिळेल तेवढं ते संकलित करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या शिकारी करतात आणि शिकारी करून त्याच्यावर उदरनिर्वाह करत असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे आर्थिक जीवनाच्या बाबतीत जर पाहिलं तर आर्थिक जीवन जे आहे हे आर्थिक जीवन यांचं साधं आणि सामान्य जीवन असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे अस्मितेची जाणीव. या समाजाला अस्मितेची जाणीव असते. म्हणजे या ठिकाणी आदिम लोक जे आहेत हे आदिम लोक स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपताना आपल्याला दिसते. म्हणजे यांची पोशाख पद्धती वेगळी आहे, यांचं राहणीमान जे आहे ते वेगळं असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी यांची अस्मिता जी आहे ही अस्मिता ही आदिम समुदायातील लोक परस्पराशी, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आदिम समुदायातील लोक जे आहे यांच्या अस्मितेनुसार हे परस्पराशी जोडले गेलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून ते आपलं अस्तित्व टिकून ठेवत असलेले दिसून येतात. अस्मिता म्हणजे का? तर अस्मिता म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की विशिष्ट भौगोलिक सीमा हे आदिम समुदायाच्या अस्मितेचं मूळ असं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे अस्मितेच्या जाणीवेमुळे आदिवासी जमातीचं अस्तित्व जे आहे ते टिकून राहते आणि त्यामुळे प्रत्येक आदिवासी
जी नावं आहेत हे विशिष्ट नावं पडलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की वारली आहे, इरुला आहे, गोंड आहे, खाशी आहे आणि त्यामुळे त्यांची सांघिक आणि ऐक्य भावना जी आहे ती दृढ झालेली दिसते. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आंतरविवाह समूह. म्हणजे यांचं महत्वाचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर आंतरविवाह समूह हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि आंतरविवाह समूह म्हणजे जातीमधल्या जातीचा विवाह करणे हे एक त्यांचं महत्वाचं एक वैशिष्ट्य असल्या दिसून येते. म्हणजे जातीबाहेरच्या व्यक्तीसोबत किंवा जातीबाहेरच्या कुठल्याही स्त्री पुरुषाचं लग्न हे केल्या जात नाही. म्हणजे जातीतल्या जातीमध्ये विवाह केल्या जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी यात आपल्याला असं म्हणता येईल की आंतरविवाह नियमानुसार हे विवाह जे आहे हे होत असलेले आपल्याला दिसतो. आणि ते विवाह जे आहे हे विवाह हा एक करार मानला जात नाही असं आपल्याला म्हणता येईल किंवा करार मानला जातो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच या ठिकाणी आंतरविवाह समूह म्हणजे काय तर आंतरविवाही समूह म्हणजे जातीतल्या जातीमध्ये विवाह करणे. जातीच्या बाहेर कुणालाही विवाह करण्याची मुभा नाही असा समाज म्हणजे आदिम समुदाय हे एक महत्वाचा आहे. आणि हे म्हणून एक आंतरविवाही समूह एक आपल्याला दिसून येते, एक वैशिष्ट्य दिसून येते. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. आदिम समुदायाची जी संस्कृती आहे ही संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या समाजांच्या रूढी आणि परंपरा ज्या आहेत या रूढी परंपरा, लोकसाहित्य आणि शास्त्रीय श्रद्धा याबाबत जे आहे याबाबत आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण परंपरा असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आदिवासी जमातीची बोली भाषा जी आहे ही भिन्न असलेली आपल्याला दिसून येते. आपल्या भाषेपेक्षा आदिवासी समुदायाची भाषा जी आहे ही भिन्न असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की विशिष्ट संस्कृती आणि भाषा ज्या आहेत या भाषा एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. म्हणजे यांची भाषा वेगळी आहे कारण हा समाज जो आहे हा जंगलामधून राहतो आणि जंगलामधून टोळ्या करून राहतो. आणि म्हणून या ठिकाणी यांची भाषा जी आहे ही वेगळ्या स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एका जमातीची भाषा दुसऱ्या जमातीच्या वेगळी भाषा असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की भाषा वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. यांची जी संस्कृती आहे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असल्या आहे तर आहे त्याचसोबत यांची भाषा सुद्धा ही जी आहे ही वेगळ्या स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा एक महत्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं 6वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साधा समाज. या समाज जो आहे हा साध्या स्वरूपाचा आहे. यांचं राहणीमान जे आहे हे साध्या स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आदिम जमातीचे सामाजिक संबंध जे आहे ते प्राथमिकपणे कौटुंबिक आणि नातेसंबंधावर आधारित असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला या समाजाचं स्वरूप जे आहे हे साधा असलेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हा समाज जो आहे हा समाज जो आहे हा साध्या श्रद्धा बाळगत असलेला दिसते. म्हणजे निसर्ग आणि दृष्ट शक्तीवर आधारित असलेला आपल्याला दिसून येते. आणि त्यासोबत देवदेवता यांच्या पारंपरिक असलेल्या आपल्याला दिसून येते. म्हणजे त्यांचा समाज जो आहे आदिम समुदाय जो आहे हा आदिम समुदाय श्रद्धावर आधारित असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे फार पूर्वीपासून इतर संस्कृती किंवा लोकांशी फारसा यांचा संपर्क न आल्यामुळे या ठिकाणी आपल्याला साधा समाज असलेला दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी नंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे साधा धर्म. या समुदायाचं वैशिष्ट्य महत्वाचं आहे ते म्हणजे साधा धर्म. कारण या लोकांचं राहणीमान जे आहे हे साध्या स्वरूपाचं आहे, साध्या स्वरूपामध्ये राहतात.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की साधा समुदाय असताना या ठिकाणी हे आदिम जमातीचा धर्म बाळगत असताना आदिम जमाती जी आहे ते जीवात्मवाद, चेतनावाद, कुलप्रतिवाद, मानववाद आणि निसर्गवाद अशा प्रकारचा जो वाद आहे हे अशा प्रकारचा तो धर्म बाळगतात. आणि धर्म बाळगत असताना या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की पवित्र वने हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग असलेला आपल्याला दिसून येते. आणि या ठिकाणी पवित्र वने बाळगत असताना किंवा साधा धर्म बाळगत असताना यांचे महत्वाचे जे धर्म आहेत त्याच्यामध्ये काळी जादू आणि पांढरी जादू अशा दोन प्रकारच्या जादू या धर्मामध्ये मानल्या जात असताना दिसतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की काळी जादू आणि पांढरी जादू यांचा जास्तीत जास्त वापर केलेला आपल्याला दिसते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ते आदिम समुदाय जो आहे हा आदिम समुदाय पूर्वजांचे पूजन करतो, अपायकारक शक्तीवर विश्वास ठेवतो. म्हणजेच या ठिकाणी अपायकारक शक्ती यावर आदिम समुदाय समाजाचा जो आहे हा विश्वास असलेला आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आदिम समुदाय जो आहे हा निसर्गाला पूजतो. जीवात्मवाद जे आहे ते पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन, पूर्वजांच्या आत्मे जे आहेत या आत्म्याचे पूजन करतो. म्हणजे त्यांचं मत आहे की पूर्वजांचे आत्मे जे आहेत हे पूर्वजांच्या आत्मे अस्तित्वात असतात आणि त्यांची पूजा केल्याच्या नंतर ते आपल्याला चांगले राहतात असं या ठिकाणी आपल्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यासोबत दगड, लाकूड यासारख्या कुठल्याही निर्जीव वस्तूवर त्यांची श्रद्धा असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की पूर्वज वृक्ष किंवा प्राण्यांची श्रद्धा जी आहे ही प्राण्यासंबंधीची श्रद्धा बाळगत असलेले आपल्याला दिसतात. तसेच नदी, झरे, सूर्यचंद्र, जंगल इत्यादी सारख्या नैसर्गिक शक्ती ज्या आहेत ह्या नैसर्गिक शक्तीचे पूजन हे करत असताना दिसते. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अशा प्रकारे या कुलप्रतिवाद हा त्यांचा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मानववाद हे जे आहे हे मानववाद त्यांचा एक अमृत असा अलौकिक वेगवान शक्तीच्या संदर्भात आपल्याला असलेला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की मानववाद जो आहे हा मानववाद पाहत असताना आपल्याला त्यांचं मत असं आहे की जी शक्ती जगभर फिरू शकते अशा शक्तीला मानववाद असं म्हटलेलं आहे. आणि मानववाद जे आहे ही मानववाद प्रत्येक निर्जीव वस्तूमध्ये किंवा जिवंत वस्तूमध्ये प्रवेश करत असते. आणि प्रवेश करत असल्यामुळे या ठिकाणी जमातीचा अशा प्रकारे वेगवेगळा धर्म असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की साधा धर्म आहे, आदिम समुदायाचा धर्म जो आहे हा साधा धर्म आहे. आणि साध्या धर्मामध्ये ते त्यांचा जीवात्मवाद आहे, चेतनावाद आहे, कुलप्रतिवाद आहे, मानववाद आहे आणि निसर्गवाद आहे. आणि अशा प्रकारच्या वादाचा विचार या ठिकाणी केला जात असतो. आणि म्हणून साधा धर्म यांचा जो धर्म आहे हा साधा असलेला आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आदिम समुदायाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य साधा धर्म असलेलं दिसून येते. त्यानंतर समुदायाचं प्रशासन, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक जमातीचे प्रशासन व्यवस्था जी आहे ती वैशिष्ट्यपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की प्रशासन व्यवस्था जी आहे ही व्यवस्था जी आहे त्यांची ती वेगळी व्यवस्था आहे. आपल्या समाजामधले कोणत्या समस्या जर निर्माण झालेल्या असतील तर समस्या जी आहे या जमातीतल्या जमातीमध्ये सोडवण्याची जी आहे
ते सोडवण्याचं कार्य या जमातीमध्ये केले जात असते आणि या जमातीचा एक कुटुंब प्रमुख किंवा एक प्रमुख असलेला आपल्याला दिसून येते आणि या प्रमुखांचा आदेश जो आहे हा मानावाच लागतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की ज्येष्ठ मंडळीद्वारे किंवा कुठल्या तरी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला याचा प्रमुख केला जात असते आणि त्याद्वारे या समाजातील समस्या निर्माण झाल्या असतील तर त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात असते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की समुदायाचं प्रशासन जे आहे हे प्रशासन जे आहे हे प्रशासन ज्येष्ठ मंडळीच्या अधिकारांमध्ये चाललेलं आपल्याला दिसते. म्हणजेच या ठिकाणी कोणी ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्याकडून हा समाज चालवलेला दिसून येते. त्यानंतरचा आहे कुल संघटन. म्हणजेच या ठिकाणी कुल हा आदिवासी समाजाचा जो आहे हा आदिवासी समाजाचा एक महत्वाचा भाग आहे. कुल म्हणजे रक्तातील नात्यांनी बांधले गेलेले कुटुंब. यापूर्वीच्या काळामध्येच आपण पाहिलेलं आहे किंवा पूर्वीच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की या ठिकाणी यांचं जे विवाह आहे आंतरविवाही समूह म्हणजे जातीतल्या जातीमध्ये विवाह केल्या जात असतात आणि जातीतल्या जातीमध्ये विवाह केल्या जात असल्यामुळं यांचे संबंध जे आहे ते अतिशय घनिष्ठ स्वरूपाचे होत असतात आणि म्हणून या ठिकाणी घनिष्ठ स्वरूपाचे संबंध होत असल्यामुळं या ठिकाणी रक्त नात्यांनी हे जे त्यांचे कुटुंब आहे हे कुटुंब बांधल्या गेलेले असते आणि त्यांच्या वंशाची वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कुल संघटन हे एक महत्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. कुल म्हणजे आपल्या कुलापासून संघटन केलं जात असते याला कुल संघटन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर समतावादी मूल्य म्हणजेच या ठिकाणी कुल संघटनानंतरचा महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समतावादी मूल्य. समतावादी मूल्य म्हणजे काय तर समतावादी मूल्य म्हणजे आदिम जमातीची संरचना जी आहे ती समतावादी तत्वावर आधारित असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की सामाजिक संबंधाची कोणतीही श्रेणीबद्ध रचना असलेली नसते. म्हणजे या समाज जो आहे हा एक समजला जातो याच्यामध्ये कुठलीही अशी श्रेणीबद्ध रचना झालेली नसते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की या आदिम समाजामध्ये जाती व्यवस्था किंवा लिंग आधारित विषमता आढळून आलेली आपल्याला दिसत नाही आणि म्हणून या ठिकाणी काही जमातीमध्ये जमात प्रमुखाला वरच्या सामाजिक स्थान असते आणि त्याला अधिक अधिकार दिलेले असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी समतावादी मूल्य म्हणजे सर्वांना समान संधी दिल्या जात असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी समतावादी मूल्यचा विचार या ठिकाणी केला जात असतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की समतावादी मूल्य एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या आदिम समुदायाचं वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला पहिलं वैशिष्ट्य दिसते ते म्हणजे भौगोलिक अलिप्तता. भौगोलिक अलिप्तता म्हणजे हे इतर समाजापासून दूर राहत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे विशिष्ट प्रांतामध्ये विशिष्ट समाज आहे यांचा जो समाज आहे हा समाज असलेला दिसून येते याला भौगोलिक अलिप्तता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आर्थिक जीवन जे आहे ते आर्थिक जीवन त्यांचं साधं आणि सोप्या स्वरूपाचं असलेलं दिसते. म्हणजेच या ठिकाणी आर्थिक जीवन मध्ये पाहत असताना ते अन्न संकलन करतात, शिकारी करतात, मासेमारी करतात, टोपले वगैरे विणतात अशा प्रकारचे आर्थिक जीवन त्यांचं असलेलं दिसून येते. त्यानंतर अस्मितेची जाणीव म्हणजे या समाजाला एक अस्मिता असते आणि या अस्मितेची जाणीव प्रत्येक जणामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आंतरविवाही समूह. आंतरविवाही समूह हे जे आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की जातीतल्या जातीत ज्या व्यक्तींचा विवाह केला जात असतो त्याला आंतरविवाह असं म्हटलेलं आहे, आंतरविवाह समूह असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे
ते म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. आदिम समुदायाची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी संस्कृती असलेली आपल्याला दिसून येते आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती असले आणि त्याचसोबत त्यांची भाषा सुद्धा ही वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा ही एक महत्वाचं वैशिष्ट्य दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर साधा समाज. हा जो समाज आहे हा समाज साध्या स्वरूपात राहत असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे हा समाज जो आहे हा डोंगर दऱ्यामधून राहताना दिसतो आणि डोंगर दऱ्यामधून आणि इतर समाजापासून अलिप्त असलेला दिसून येते आणि म्हणून साधा समाज असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर त्यांचा धर्म जो आहे हा साधा बाळगला जात असलेला दिसते. म्हणजे साधा धर्म असलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी समुदायाचं प्रशासन. या ठिकाणी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे समुदायाचं प्रशासन. जसं आपल्या नागरी भागामध्ये प्रशासन जे आहे हे प्रशासन न्याय व्यवस्थेमार्फत केल्या जाते किंवा पोलीस यंत्रणेमार्फत केल्या जात असते. तशा प्रकारचं जे नियंत्रण जे आहे या समुदायाचे नियंत्रण हे समुदायाच्या प्रशासनाकडून केले जाते. म्हणजे कुठल्या तरी म्हणजे या ठिकाणी त्यांच्या समाजातल्या एखादा ज्येष्ठ नागरिक असेल त्या ज्येष्ठ नागरिकाला अधिकार दिले जात असते आणि त्या अधिकारानुसार हे प्रशासन चालवलेलं दिसते. त्यानंतरचं आहे कुल संघटन. कुल संघटन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की कुल म्हणजे रक्त नात्याची बांधले गेलेले कुटुंब. हा समाज जो आहे हा समाज या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आंतरविवाह समूहामुळे हा रक्त नात्यामध्ये एक झालेला आपल्याला दिसते आणि म्हणून कुल संघटन असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं आहे 10वं म्हणजे समतावादी मूल्य. म्हणजे या समाजाचं जे मूल्य आहेत हे समतावादी आहे. प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा दिलेला आपल्याला दिसून येते आणि म्हणून या ठिकाणी समतावादी मूल्य जे आहे हे मूल्य एक महत्वाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अशा प्रकारची ही वैशिष्ट्ये जी आहे या आदिम समुदायाची वैशिष्ट्ये स्पष्ट झालेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आदिम समुदायाच्या समस्या. आदिम समुदायाच्या समस्या. आदिम समुदायाच्या समस्या ज्या आहेत त्या विभिन्न स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आदिम समुदायाच्या समस्या ज्या आहे हे आदिम समुदायाच्या समस्या जंगल व आदिवासी जमिनीपासून अलग झालेल्या आपल्याला दिसून येतात. ही एक सामाजिक समस्या दिसून येते. त्यानंतर दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा ही एक समस्या आहे. त्यानंतर आरोग्य आणि पोषण ही एक सामाजिक समस्या आहे. त्यानंतरची समस्या जी आहे ती म्हणजे निरक्षरता ही एक सामाजिक समस्या असलेली दिसून येते. त्यानंतर वेठबिगारी ही एक सामाजिक समस्या आहे आणि त्यानंतर स्थलांतरित शेती ही एक सामाजिक समस्या असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अशा प्रकारच्या विभिन्न स्वरूपाच्या समस्या ज्या आहे त्या विभिन्न स्वरूपाच्या समस्येला या समाजाला पुढे जावं लागत असताना दिसते आणि म्हणून या सामाजिक समस्या असलेल्या आपल्याला दिसून येते. तर या सामाजिक समस्या ज्या आहेत किंवा यांच्या ज्या समस्या आहेत या समस्या का निर्माण झाल्या याची कारणं आपल्याला पाहावं लागतात. आणि कारणं पाहत असताना आपल्याला असं म्हणता येईल की आदिम समाजाच्या समस्या ज्या आहेत या समस्या पाहत असताना भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्षे राज्य केलं आणि 150 वर्षे राज्य केल्यामुळं आदिम समाजाच्या खनिज आणि नैसर्गिक साधनावर ब्रिटिशांना ताबा पाहिजे होता. आदिम समुदाय ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी प्रचंड स्वरूपाची खनिज संपत्ती अस्तित्वात होती आणि खनिज संपत्ती अस्तित्वात होती आणि ही संपत्ती आपल्याला मिळण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना ताबा मिळवण्यासाठी त्यांचं शोषण केलेलं असलेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी एक महत्वाचं कारण असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर
त्यानंतरची समस्येचं कारण म्हणजे वेगवेगळ्या जाती आणि धर्म आपल्या भारतामध्ये आले आणि वेगवेगळ्या जाती आणि धर्म आपल्या भारतात आल्यामुळं या ठिकाणी आदिम समुदायाचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न प्रत्येक राज्यकर्त्यांनी केलेला आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी धर्मांतर म्हणजे काही मिशनऱ्या स्थापन झाल्या आणि काही मिशनऱ्या स्थापन झाल्यामुळं या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आदिम समाजाचे धर्मांतर करायचे साठी या ठिकाणी त्यांच्या पुढे अस्मितेचे संकट निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आदिवासी शोषणाचे एक महत्वाचं कारण असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळे शोध लागलेत, नवीन विज्ञान निर्माण झालं, विज्ञानामध्ये नवीन आणखीन भर पडत गेली, डॉक्टर लोकांच्या सोयी आणि सवलती वाढत गेल्या, म्हणजेच या ठिकाणी वेगवेगळे औषधं वगैरे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक जे आहेत किंवा आडते लोक आहेत किंवा विक्रेत्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळे पारंपरिक वैदिक शास्त्रात ते दुरावल्या गेलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे यांची साधी जीवनमान पद्धती होती आणि साध्या पद्धतीनं विलास जे आहे हे विलास ते त्या व्यक्तीवर करत होते. पण आता नवीन टेक्नॉलॉजी उदयास आली, नवीन तंत्रज्ञान उदयास आलं आणि उदयास आल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या ज्या पद्धती आहे लुप्त होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की आदिम जमातीच्या प्रदेशामध्ये जे वैद्यकीय व्यवसाय शिरले, आडते शिरले हे वेगवेगळे लोक जे आहे हे वेगवेगळे लोक शिरले आणि त्यामुळं त्यांना त्यांच्या पद्धती ज्या आहेत ह्या सोडून देणे भाग पडले. आणि म्हणून या ठिकाणी हे एक आदिवासी शोषणाचं एक महत्वाचं कारण असलेलं दिसून येते. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की दळणवळणाचे साधनं वाढलेत. आदिवासी समुदायाच्या शोषणाचं एक महत्वाचं कारण म्हणजे दळणवळणाचे साधनं वाढलेत आणि दळणवळणाचे साधनं वाढल्यामुळं या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की विकसित लोकांचा त्याच्यामुळे संपर्क त्यांच्या पाड्यासोबत आलेला दिसून येतो आणि म्हणून बाह्य प्रदेशातील लोकांचा प्रवेश त्यांच्या पाड्यामध्ये किंवा त्यांच्या समुदायामध्ये झालेला आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी एक महत्वाचे कारण असलेलं आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर औद्योगिक उभारणी, त्याच्यानंतरचं कारण जर पाहिलं तर त्याच्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की उद्योगाची निर्मिती झाली, वेगवेगळे यंत्राचे शोध लागलेत, उद्योगाची निर्मिती झाली आणि त्यासोबत वेगवेगळे नवीन असे प्रकल्प आलेत आणि आल्यामुळे या ठिकाणी धरण बांधणी सारखे प्रकल्प जे आहेत हे आदिम जमाती त्यांच्या धरण बांधणीचे जे प्रकल्प आलेत आणि धरणासाठी जागा लागत होती आणि धरणासाठी जागा लागत असल्यामुळं त्यांना विस्थापित व्हावं लागलं आणि विस्थापित व्हावं लागत असल्यामुळं या ठिकाणी आदिवासी लोकांचं शोषण झालेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे विभिन्न स्वरूपाच्या समस्या ज्या आहेत आदिम समुदायाच्या समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्यासोबत आदिम लोकांच्या शोषणाची कारण सुद्धा असलेली आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणी प्रचंड स्वरूपाची जंगलतोड झाल्यामुळं आदिम समुदाय जो आहे हा आदिम समुदाय हा